सर्पमित्र नदीम शेख यांनी मांडूळ सापाला दिले जीवनदान. अंधश्रद्धा दूर करण्याचे केले आवाहन. पढेगाव येथे शुक्रवारी रात्री सुमारे 9:30 वाजण्याच्या सुमारास बाबासाहेब ठोकळ यांनी सर्पमित्र नदीम शेख यांना त्यांच्या घरात मोठा साप आढळल्याची माहिती देत तातडीने मदतीसाठी संपर्क साधला. माहिती मिळताच नदीम शेख काही वेळात घटनास्थळी पोहोचले. घरात पाहणी केल्यानंतर तो मांडूळ रेड सँड बोआ जातीचा बिनविषारी साप असल्याचे त्यांनी ओळखले. त्यांनी अत्यंत सुरक्षितपणे सापाचे रेस्क्यू करून त्याला कोणतीही इजा न होता नैसर्गिक अधिवासात सोडण्याची व्यवस्था केली. यावेळी उपस्थित नागरिकांना मार्गदर्शन करताना सर्पमित्र नदीम शेख म्हणाले की तर सध्या आपल्या समोर आहे नदीम भाई, हे सर्पमित्र आहे. नदीम भाई, नेमका कोणता साप आहे? हा मांडूळ जातीचा साप आहे. याला इंग्लिशमध्ये रेड सँडबॉ म्हणतात. मंडूळ सापाला रेस्क्यू करताना तुम्हाला लोकांकडून सर्वात जास्त विचित्र प्रश्न कोणता एक आलाय? तो लोकांचा प्रश्न असतो, हा साप लाखोमध्ये विकला जातो आणि या सापाला 2 तोंड असतात. या सापाची आंतरराष्ट्रीय बाजारात लाखो करोडो रुपयाची विक्री होते. या अफवेवर किती तथ्य आहे? काहीच तथ्य नाही याच्यावर. हे लाखो करोडो किंमत याची काही भेटत नाही. हा एकदम साधारण साप आहे, बाकी काही नाही. मंडूळ सापाला खरोखरच 2 तोंड असतात का? ही फक्त लोकांची गैरसमज आहे. पूर्णपणे एकदम गैरसमज आहे लोकांचा. याला एकच तोंड असतं. नदीम भाई, हा साप विषारी असतो की लोकांसाठी पूर्णपणे सुरक्षित आहे? बिनविषारी साप आहे हा. लोकांना काही धोका नाही याच्यापासून. नदीम भाई, लोक असं म्हणतात की मंडूळ सापाला घरात ठेवल्याने पैशाचा पाऊस पडतो, गुप्तधन मिळतं. या अंधश्रद्धेवर आपलं काय म्हणणं आहे? काहीच नाही, ही सगळी अंधश्रद्धा आहे. पैशाचा पाऊस वगैरे काही पडत नाही. वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार या सापाला पकडणे, घरात ठेवणे किंवा विकणे किती मोठा गुन्हा आहे? हा खूप मोठा गुन्हा आहे. 1972 नुसार त्याच्यावर कलम लागू होती आणि त्याला कमीत कमी 7 वर्षापर्यंत आतमध्ये बसावं लागेल आणि 10,000 रुपये त्याला दंड भरावा लागेल. नदीम भाई, या सापाच्या लोकांमध्ये जे गैरसमज आहे त्याच्यावर तुमचा काय संदेश लोकांना देणार आहे? लोकांना संदेश देणं आहे की या सापाच्या भानगडीत कोणीही पडू नका. हा साप कुठं बी आढळल्यास जवळील सर्पमित्राला कॉल करा. तो या सापाला घेऊन रेस्क्यू करून एकदम सुरक्षित ठिकाणी रिलीज करेल. मांडूळ सापाला 2 तोंडे असतात किंवा तो 6 महिने एका तोंडाने व 6 महिने दुसऱ्या तोंडाने चालतो, हा केवळ गैरसमज आणि अंधश्रद्धा आहे. तसेच या सापामुळे धनप्राप्ती होते, पैशाचा पाऊस पडतो किंवा गुप्तधन मिळते अशा अफवांमध्ये कोणतेही तथ्य नसून नागरिकांनी अशा अंधश्रद्धांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन त्यांनी केले. मांडूळ हा बिनविषारी असून शेतकऱ्यांचा मित्र मानला जातो. त्यामुळे असा साप आढळल्यास त्याला मारू नये, तर तात्काळ जवळील सर्पमित्र किंवा वनविभागाशी संपर्क साधावा असेही त्यांनी सांगितले. याशिवाय मांडूळ सापाची तस्करी करणे हा गंभीर गुन्हा असून वन्यजीव संरक्षण कायदा 1972 अंतर्गत या प्रजातीला संरक्षण देण्यात आले आहे. या कायद्याचे उल्लंघन करून सापाची तस्करी करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई होऊ शकते असा इशाराही नदीम शेख यांनी दिला. याविषयी RKS न्यूजने घेतलेला स्पेशल रिपोर्ट. आज आपण गांडूळ सापविषयी काही माहिती आमचे सर्पमित्र नदीम भाई शेख यांच्याकडून घेणार आहोत. तर नदीम भाई, हा जो गांडूळ साप आहे, तर याचा असं लोकांमध्ये गैरसमज आहे की 2 तोंड असतात. तुमचं काय मत आहे? तो गैरसमज आहे लोकांचा. तसं काही नसतं. गांडूळ सापाला हे एकच तोंड असतं आणि लोकांचं असंही म्हणणं असतं की या 6 महिने या तोंडाने चाललं की 6 महिने या तोंडाने चाललं. तसं काही नाही. हा सेफ्टीचा भाग आहे, तुम्ही पाहू शकता, आणि हा तोंडाचा भाग आहे. तर गांडूळ सापाला एकच तोंड असतं. गांडूळ सापाला रेस्क्यू करताना आपल्याला काही इजा होती का? काही प्रॉब्लेम येतं का आपल्याला? आणि या सापापासून कोणत्याही मला झालं काय किंवा लोकांना काय झालं, कोणाला इजा होत नाही. हा साप एकदम लाजळू असतो आणि याच्यापासून कोणालाही काही इजा होत नाही. शेतकऱ्यांना या गांडूळ सापाचा फायदा असतो का? भरपूर फायदा आहे ना. कारण हा वावरामध्ये असता तर वावरातली माती भुसभुशीत करायचं काम हा मांडूळ साप करतो. असं सर्पमित्र नदीम भाई, तुम्ही अनेक साप असे धरले असेल, परंतु जनतेला तुम्ही काय सांगता नाही गांडूळ सापाबद्दल? जे लोकांमध्ये आणखी सध्याचा हे पसरलेला आहे, याच्यामध्ये तुमचं काय माहिती, काय ते सांगा? माझं सांगणं एकच आहे का साप कुठं बी आढळला तर तुम्ही सर्पमित्राला कॉल करा किंवा वन विभागवाल्याला कोणाला तरी सांगा की हा साप इथून घेऊन तुम्ही पर्यावरणामध्ये रिलीज करा म्हणून. कारण या सापापासून कोणाला काही धोका नसतो. आणि हा साप असा आहे की याला 1972 कायद्यानुसार याला संरक्षण दिलेलं आहे आणि कुणी याची तस्करी केली तर त्याला खूप मोठा
तर जे लोक हे सापाला अंधश्रद्धा म्हणून धरतात, म्हणजे पूजा पाठ याच्यासाठी चालेल, अशा लोकांना तुम्ही काय सांगाल? लाखोची किंमत जे लोक याला देत आहे, याचा गैरवापर करताय सापाचा, चुकीची माहिती देऊन, तुम्हाला काय सांगणार तुमच्या? ते काही करून त्यांचा काही फायदा होणार नाही. ही सगळी अंधश्रद्धा आहे. लोक काय पैसे घालून काय त्यांचा फायदा होणार नाही. माझा प्रश्न असा होता की जे लोक याचा दुरुपयोग करतात, म्हणजे लोकांचं असं म्हणणं आहे जाळटोनाला चालतो वगैरे वगैरे, दुसरं कामाला चालतो, या लोकांना तुम्ही काय म्हणणार? त्या लोकांना माझं असं म्हणणं आहे की त्यांनी हे काम करू नका, कारण याच्यापासून कोणालाही काही फायदा होत नाही. जादू टोना हे वगैरे काहीच नसतं. याच्यावर तुम्ही विश्वास ठेवू नका.